आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता संरक्षण अभियान सोमपूर काल दिनांक 21/1/2026 रोजी नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता संरक्षण अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव व रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत 2026 लकी ड्रा ठेवण्यात आला। यावेळी 10 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले। यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होती। सहाय्यक आरटीओ विनोद जाधव यांनी शेतकऱ्यांची ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली। अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर मार्गदर्शन केले। दुचाकी वाहन धारकांना हेल्मेट परिधान करणे अति आवश्यक आहे। हेल्मेट हे ISIचे असावे। हेल्मेटमुळे आपले संरक्षण होते, जीवितहानी होण्यापासून संरक्षण मिळते, अपघातापासून सुरक्षित राहता येते। वाहनाच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरावे असे आवाहन होते। तर तहसीलदार कैलास चावडे, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनीही आपलं यथोचित मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी विनोद जाधव, श्रीकृष्ण नकाते, तहसीलदार कैलास चावडे, जायखेडा API सागर काळे, ललित देसले, भरत आवाड, अमोल पवार, सोमनाथ घोलप, सुवर्णा देवरे, प्रतीक्षा चौधरी, ग्रामपंचायत नामपूरचे रुक्माबाई पवार, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश देवरे, रोटरी क्लब सटाणा अध्यक्ष हेमंत बदान, सचिव निलेश धोंडगे, काँग्रेस अध्यक्ष किशोर कदम, तुषार महाजन, यशवंत अमृतकर, प्रकाश सोनगिरे, नवल मोरे, अंबादास अहिरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सागर शेवाडे यांनी केले। पत्रकार प्रशांत भामरे, आबा गुरव, वामन शिंदे उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचे API सागर काळे यांनी RTO विनोद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक प्रशांत भामरे। हेल्मेट वापरण्याचा संदेश आपल्या सर्वांच्या मार्फत जावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण स्वतः किंवा आपल्या कुटुंबातून इतरांच्या वतीने किंवा इतर जण आपले मित्रमंडळी अपघाताला कारणीभूत ठरणार नाही याची ग्वाही किंवा याची शपथ आज आपण घेऊया। हाच या कार्यक्रमाचा मी उद्देश समजतो आणि माझी प्रस्तावना संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचा कार्यक्रम खूपच असा उपयोगी म्हणून म्हणण्यात येईल, कारण की ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो कुठेच नसतं। आणि आज उपक्रम तुम्ही आमच्या मार्केट कमिटी मधून घेऊन आणि खूप मोठा जनजागृती होईल याच्यातून आणि खूप एक्सिलेंट वाचतील, कारण की लोकांना पण ज्ञान होईल। आणि जाधव सर आपण जे स्पीच केलं, जे व्याख्यान दिलं तहसीलदार साहेबांनी, आणि लोकांना नक्कीच त्या गोष्टीचा असर पुन्हा कुठे केव्हा तुमच्या स्वतःची आठवण होईल आणि त्याच्यातून अपघाताचं प्रमाण वाचेल। मला एकच म्हणायचं उद्दिष्ट होतं की तुम्ही खूप तुमच्या धन्यवाद घ्यायला पाहिजे की असा उपक्रम रोटरीने आणि RTO मालेगावने आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत केला। मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि आमच्या शेतकऱ्यांचे पण आभार मानतो की त्यांनी आपल्या या सर्वांनी आणि योग्य दिवसात कार्य करावं अशी विनंती करतो।